तिकडे सरकारी रुग्णालयातही चांगले उपचार केले जातात हे सायन हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनं दाखवून दिलंय। 27 वर्षांचा मानखुर्दमध्ये राहणारा रोहित पवार हा तरुण जेव्हा सायन हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा आला। रोहित पवारच्या डोक्यात नारळ कापण्याचा कोयता सुमारे 1.5 इंच आत घुसला होता। रेडिओलॉजिकल तपासणी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली होती। नारळ कापण्याच्या कोयत्याचं टोक डाव्या बाजूनं कवटीत प्रवेश करून सुमारे 1.5 इंच मेंदूपर्यंत गेल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला तातडीनं ट्रॉमा आयसीयू मध्ये हलवण्यात आलं। न्यूरो सर्जरी विभागातल्या डॉक्टर बटूक दिओरा यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनं आणि भूलतज्ञ डॉक्टर श्वेता ममरे यांच्या मार्गदर्शनाखालच्या टीमनं ही अत्यंत कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या रुग्णाची प्रकृती ही स्थिर आहे। तर या डॉक्टरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबईतील मानखुर्द विभागामध्ये ज्या पद्धतीने एका 27 वर्षीय तरुणावर ज्या पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड गाजताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी देखील सायन रुग्णालयामध्ये उपस्थित आहे, त्याचे वडील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलणार। बाबा, तुमच्या मुलाचं नाव काय? रोहित नागनाथ पवार। नेमकं काय घटना होती? सोशल मीडियावर प्रचंड मुलाचा व्हिडिओ व्हायरल होता, मग काय घटना होती? सोशल मीडियामध्ये तो घरी होता, घरातून तो बाहेर गेला, मला बोलला पप्पा मला गोळी आणायची आहे, तो मेडिकल मध्ये जातो बोलला, गेला तिथं। पण त्याच्यावरती अचानक पाठीमागून कोणीतरी हमला केला आणि तेवढ्यात त्याने मला फोन आला की रोहित होती हमला केला म्हणून। मी खाली गेलो, तेवढ्यात तो हॉस्पिटलला घेऊन गेले होते। आता हॉस्पिटलला आले, किती टाके पडलेले आहे, काय अंदाज वगैरे? टाके की 7-8 टाके पडलेले, कारण ते ऑपरेशन करून तो कोयता बाहेर काढला। पण मी सरकारला माझी एवढीच नम्र विनंती आहे की आज माझ्या मुलावरती हमला झाला, भविष्यात दुसरा कोणावरती असा खतरनाक हमला नाही झाला पाहिजे। सरकारने त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना बेल भेटली, जामीन भेटला पाहिजे। आता या कशा पद्धतीने राज्य सरकारने तुमची मदत करावी यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या? सध्या तरी कशा पद्धतीने आहे मुलगा, काय बोलणं वगैरे सुरू आहे का मुलाबरोबर? आता सध्या तो नॉर्मल आलाय। आज 5 दिवसापर्यंत एकदम बेशुद्ध होता, आज जरा शुद्धीवरती आलाय। तर हॉस्पिटलमध्ये उपचार व्यवस्थित भेटत आहे? सुरुवातीला आम्हाला काहीच ना मदत नाही भेटली हॉस्पिटलमध्ये। 10 तासानंतर ते कोयता बाहेर काढला ऑपरेशन करून, तोपर्यंत असा बेडवरती पडून होता। तर कुठेतरी हे लोक जे आहेत ते आपल्या शिवाजीनगरमध्ये दहशत माजवण्याचं काम या ठिकाणी करतात, असं तुम्हालाही वाटतं? भरपूर गांजा, दारू, चरस, अपिंग हे त्या लोकांना धंदा जातो। जवान पोरांना पकडायचं, हाताशी पकडायचं, त्यांना त्या नशाचा दाखवायचे आणि त्यांच्याकडे हे करून घ्यायचं। तर मला अशा पद्धतीने सध्या तरी रोहित पवार जो आहे तो या ठिकाणी स्टेबल आहे आणि त्याचे बाबा नागनाथ पवार देखील आपल्या बरोबर। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या आरोपींवरती कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून त्यांना बेल देखील ना भेटावे अशी देखील पालकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। व्हिडिओ जितेंद्र वाघमारे, रिजवान शेख, मराठी, मुंबई।